जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. मी सेवकराम लहाने, मूर्तिजापूर, सेवानिवृत्त कृषी अधिकारी गेल्या 14 वर्षापासून. सेवानिवृत्तीनंतर बरेचसे आध्यात्मिक आणि विचारधर असे माझे पेपरमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. आणि वाचकांचा आग्रह असा की या कथनाचा एक छोटंसं पुस्तक काढा. ते पुस्तक मी योगायोगानं सरांच्या सहकार्याने पुंडलिक नगर येथे 3 वर्षापूर्वी प्रकाशन झालं. फार मोठे मंदिर न फिरता नामस्मरण, आपलं जे इष्टदैवत असेल त्याचं नामस्मरण तुम्ही कोठेही करू शकता. इतका सोपा मार्ग आहे. झोपताना नामस्मरण करता येते, बसताना नामस्मरण करता येते. त्याच्यामुळे आपल्याला मानसिक शक्ती एवढी प्रबळ होते आपली की कुठलंही संकट आलं त्याच्या संकटाचं रूपांतर गंभीर न होता कमी प्रमाणात ताबत खाणाऱ्यामध्ये सारखं बरं एखाद्या वेळेचा प्रश्न नाही, सारखं कोणाला भांडणात होत असेल तर ते निश्चितच खाणाऱ्याच्या रक्तामध्ये उतरणार आणि ते मनुष्य प्रदिष्ट होणार. म्हणून घरातलं वातावरण सुद्धा तसं चांगलं पाहिजे संप करताना. दुसरी गोष्ट कशी आहे की आपण बऱ्याच वेळा एखाद्या घरात जातो, त्या घरात गेल्यानंतर एकदम आपल्याला पवित्र वाटते, आनंदमय वाटते. कारण काय, त्या घरामध्ये जी शक्ती असते ही सकारात्मक विचार करणाऱ्याची शक्ती असते. त्या घरात जे लोक वावरतात त्यांची सकारात्मक विचारशक्ती असते, म्हणून त्या घरात आपल्याला करून येते. किंवा उदाहरण आपण बरं पाहतो, रस्त्याला जातो आपण, तर एखाद्या माणसाची आपल्याला बोला वाटते, कारण त्याचे विचार कसे असतात. आपण बरं पाहतो फोटोमध्ये, जुन्या फोटोमध्ये होतो, आता फोटोमध्ये आहे की मला माहित नाही, संताच्या मागं असं गोलाकार चक्र राहायचं. संताच्या फोटो मागं डोक्याच्या मागं त्याला औरा म्हणतात. दुसरा आहे विहार. विहारामध्ये आपलं दैनंदिन दिनचर्या, तसं पहाटे उठाव, त्याला सर्वात चांगलं म्हटलेलं आहे की ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्त म्हणजे साधारणतः 3:30 ते 5:30 ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर बरेचसे ज्यांना सिद्धी प्राप्त झाली आहे किंवा मोठे साधू संत आहेत, हे ब्रह्ममुहूर्ता उठून त्यांनी साधना करतात. खेडेगावामध्ये लहानपणी कुणी जर लहान बाळ आजारी पडलं तर आमच्या मोहल्ल्यामधला एक मनुष्य ज्येष्ठ पुरुष यायचे, बाळाचं काही दुखणं असलं ते घरातलं पाणी बोलत ग्लासमध्ये पाणी द्या आणि त्याच्यामध्ये ते मंत्र म्हणून चो करायचे, ते पाणी प्यायला द्यायचे बाळाला. त्याने आजार दुरुस्त व्हायचे पोरांची. ही सत्य परिस्थिती आहे. म्हणजे पाण्यामध्ये एवढं आकर्षण शक्ती आहे. म्हणून जर तुम्हाला आपण जे रोज पाणी देतो, जेवताना म्हणा किंवा इतर वेळेस म्हणा, जे पाणी आहे काचेच्या ग्लासमध्ये घ्यायचं, त्या पाण्याकडे पाहून माझं आरोग्य चांगलं राहू दे, मला सुखी समाधानी राहू दे असं म्हणून त्या पाण्याकडे पाहून, मंत्र नाही आहे, साधे विचार प्रकट करायचे, शुद्ध विचार प्रकट करायचे, ते पाणी वरच्यावर प्यायचं. त्याच्यामुळे ऑटोमॅटिक आपल्या याच्यात फरक पडतो. फक्त त्यात वाईट विचार करायचे नाही. कोणाला पाणी पाजायचं असलं आणि वाईट होऊ द्यायचं असं म्हटलं की तुमचं वाईट होते. म्हणून त्या पाण्यामध्ये एवढी शक्ती आहे. कारण काय, आपल्या शरीरामध्ये जवळपास 70% पाणी आहे आणि पाण्यामध्ये खूप प्रचंड शक्ती आहे. असो, आपण जे पाणी वापरतो त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये असे त्रिकोण तयार करायचा, रेग मारायची आणि त्याच्यामध्ये ओम लिहायचं. आणि आंघोळ करताना मानसिक कल्पना करायची की आपल्याकडे आपण गंगेस्थान देऊ शकत नाही, पण त्या पाण्यामध्ये विचार करायचा, इथं नर्मदेचं पाणी आहे, हर गंगे आहे. जुन्या काळात आपण पाहत होतो आंघोळ करताना वारकरी लोक ओम नमो भगवती वासुदेवा म्हणायचे आंघोळ करताना, ते म्हणायचं. म्हणजे जेणेकरून काय, त्या पाण्यामध्ये एवढी आकर्षण शक्ती आहे. पाण्यामध्ये, त्या पाण्यामध्ये भरपूर गुण आहेत. पाण्यामध्ये आपण जे पाणी पितो किंवा आंघोळ करतो त्याच्यामध्ये खूप गुण आहे. तर आंघोळ करताना त्या पाण्यामध्ये मला तुम्ही जिवंत ठेवलं, या कृती चालवलं म्हणून तुमचे धन्यवाद. आकाशाकडे पाहायचं असं म्हणायचं. थँक्यू गॉड फॉर होल्डिंग मी.